नमस्कार. @वाजपेयी गुरुजी चॅनलवर आपले स्वागत आहे. जय जगदंब. मी बोलतोय वाजपेयी गुरुजी. वैवाहिक जीवनातल्या समस्यांवर आपल्याला काय तोडगा काढता येईल? पत्रिकेप्रमाणे जर आपल्याला काही कष्ट असतील आणि प्रत्यक्षात जर आपल्यासोबत घडत असेल, तर आपण या परिस्थितीला कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे आणि यातून बाहेर पडलं पाहिजे. एक उदाहरण म्हणून, मेष लग्नामध्ये सप्तमेश शुक्र हा जर षष्ठ स्थानामध्ये हर्षलनी युक्त असेल, तर अशी व्यक्ती स्वतःच्या अंगच्या गुणाने मोठ्या पदावर जाते, ख्याती प्राप्त होते, परंतु त्याच्या खाजगी आयुष्यामध्ये त्याला ज्या समस्येचं समाधान करावं लागतं ते त्याच्याकडून होत नाही. वैवाहिक जीवनामध्ये त्याचे पुष्कळ चढ उतार येतात. घरातल्या इतर सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे त्याचं आयुष्य स्थिर राहत नाही. अशा वेळेला त्यांनी काय केले पाहिजे? अशा वेळेला त्यांनी घराच्या पश्चिमेला जो पिंपळ असेल, त्या पिंपळाची गुरुजी करवी अभिषोक्त पूजा केली पाहिजे आणि ही पूजा त्यांनी बुधवारी सकाळी 9 वाजताच्या आत केली पाहिजे. असे 17 बुधवार त्यांनी केले पाहिजेत. त्या दरम्यान ती व्यक्ती, स्त्री असो वा पुरुष, पती असो वा पत्नी, त्यांना हळूहळू त्यांच्या समस्येमध्ये समाधान उत्पन्न व्हायला सुरुवात होईल. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे असा आहे की एखाद्याच्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थानाला धरून कुयोग असतील, तर दुसऱ्याच्या पत्रिकेत मात्र ते सप्तम स्थान शुभ ग्रहाच्या दृष्टीत असेल तर हे योग टळतात. असो, या पद्धतीने कोणालाही मार्गदर्शन हवे असल्यास, कोणाच्या खाजगी समस्या असतील त्याचे निराकरण हवे असल्यास, आम्ही त्यांचे निराकरण अवश्य करू. आम्हाला वरील पत्त्यावर संपर्क साधा. आमचा मोबाईल क्रमांक वर दिलेला आहे. आमची वेबसाईटही आहे, त्यावर आपण संपर्क साधू शकता. वेळ सकाळी 10 वाजतापासून संध्याकाळी 6 वाजतापर्यंत उपलब्ध आहे.